ती सवय उठलाच पाहिजे, त्यांनी ती सवय लावलीच पाहिजे. 4 नाही वाजत आपाप सुजी ती, त्याला घड्याळ नको न मोर नको न कोंबडा नको न फोंगडा नको. आता ज्या वेळेची आम्ही स्थान घेतले दिसे यंत्राची 24 तास 15 मिनिटं झोपायची. ह्या का आता 15 मिनिटं गेले बरोबर जा तर चालला. अशी जीवापायची दाखवत आहे. 15 मिनिटं 15चा काटा तिथे आला का भाऊ तर चटकन डोळे. 24 तासात 15 मिनिट पाही या दिवसांचं चांगलं छान झालं. कोणी मनुष्य नजरीला नाही, कोणा मनुष्याचं पाणी नाही, फराळ नाही, काही तर तो सीताराम होता. त्यानं त्या भोक्यातून एवढं खजुरीचं गठोडं टाकायचं. त्या 2 दिवा खाल्लं का बस. 6 महिने 12 महिने हे अनुष्ठान न संपणारे ती बाबांनी आणि 15चा 3 वारातच संपवून टाकलं. सहज होऊन गेलं की बाबांनी सांगले बच्चा बोले देख 1.25 लाख यंत्र उतरणार. आप यंत्र तुझे एक मंत्र देता, बोले यंत्राचा मंत्र दिला है आणि 2 धारी के बीच में बैठ कर एक मंत्र मोहर कर एक यंत्र छोड़ना. आता मला पण भोई पडली लक्ष गोळा त्याच्या पोराचा तो. पण त्या वह्या आणि किती 500 यंत्रणे झाली. म्हणजे धसते धसते तो आनंद टाकायचा. म्हणजे कापून 1.25 लाख यंत्र केली आणि ती 1.25 लाख यंत्र कितीतरी दिवसात संपवून टाकले बाबा. कसेच टाकले. आज अजून मला आठवण, आज ह्या 15चा काटा या इथे आल्याबरोबर उठायला डोळे लागले. बसल्या बसल्या झालं आलं चालू. यंत्र फार कठीण काम झालं. हे भगवंताने कसं केलं हे बाबाला सुद्धा आठवते. एवढी मंदिरे कशी बांधली हे बाबाला सुद्धा. आज त्र्यंबकचं जर मंदिर पाहा तर कोणी एखाद्या राजा राजवाड्यानं बांधलं का. दगड बाबा मंडपांची पाहिले तर मला आठवण की कोणीतरी एखादा राजा येऊन घालून गेला का असं मनाला वाटत. एवढं भारी काम केलं सगळ्याचीच आहे. अशी पूर्वीचे पुण्यवान लोक राजे राजवट राबून सगळी मंदिरं तयार करत होते. हे तुमच्या मोडक्या तोडक्या बाबांनी सहज करून टाकले की त्याला दुष्ट